हाय गाईस, कशा आहे तुम्ही? मजेत असाल? आम्ही बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. घरातले कामं मुलांना बोललं कर, जेवणाचा ताट उचल तर किती जीवावर येतं त्यांच्यावर. अगं मम्मी उचल ना ग तू, मी का उचलू, मला कंटाळा येतो, मला आळस येतो, असे काही रिझन असतात त्यांच्यावाले. आणि आता फराळाचं बनवायला घेतले मी. त्यांचं काहीच काम नव्हतं आहे. 2 दिवस त्याचे पप्पा करू लागत होते तर कोणीच मध्ये येत नव्हतं. तेलाचं काम बी होतं. आणि आज मात्र बघा किती मध्ये येत आहेत. बघू शकता तुम्ही हे कसं आहे चिवडा बनल, कसं किती किती पटचं तर कुरमुरे खालती सांडलेले आहेत. हा इकडे बघा बघा, एक भूत यो मोठा भूत, एक छोटा भूत. आणि हे बघा, याला बोलले क्वाटवरची चादर व्यवस्थित कर, झटकलेली खाली तो लोळत होता तर ती गोळा झालेली तर ती व्यवस्थित कर. तर त्याच्या जीवावर येते. आणि इथे ये रिकामे कामं, त्याचे कामं नाही आहेत तर हे कामं त्याला पाहिजे करायला. मजा येते. खायचं काम पहिला करायचं ना. बघितला, खरंच ते कुरमुरे राहतील का आज? राहतील. बाकी पसारा उचलायला लावला तर नाही होता ना. आता बोला शाळेचा होमवर्क दिलेला आहे तर तो करा. आणि पण पुस्तक दिलेले आहे ना ते. फोन कर ना दीक्षा, पूर्ण पुस्तक कम्प्लीट. अर्धा फोन कर ना मग मम्मी. कम्प्लीट करून गेला कारण की ती बुक मध्ये बुक साठी ते सगळं पप्पाला सांगायला लागलं. कारण की गाईस ते माझ्या हाताने काम सेकंड मध्ये सेकंड वाले हे तर त्यामुळे मग सेकंड वाले अभ्यास नाही करत का? सेकंड वाल्यांना येत नाही मग कसं का तू मॉनिटर बनलेली आहे का क्लास मध्ये? बघा याचं बघा, कुठल्या कुठल्या याच्याने करते चिकू, पडती ती घाण खालती. हा बघा माझे मुलं किती किती हुशार आहेत, मम्मीला मदत करतायत कुरमुरे साफ करायला. त्याच्यातले दगड बिगड त्याच्यातच टाकतायत वाटतं, खाली खेळायचे म्हणजे खेळतायत. माझ्यासाठी काम वाढवतायत ते. आता ते काम मलाच कम्प्लीट करावं लागल. असे एक एक रपके दिले ना फटके बाबा उठतील ते 3 जण. मग मला पुढं करावं लागल. चला आपण चिवडा बनवतोय. बघा चिवडा कसा बनवतो आम्ही. सगळ्यांची चिवडा बनवायची पद्धत वेगळी असते, तशी आमची बी पद्धत वेगळी आहे चिवडा बनवायची. आता किती सांडला गाईस बघा, हे चिवडाची घाण अशी असते गाईस. तुम्हाला मी आओ त्यांना कळतं चिवडाची घाण कशी असते. चिवडाची घाण रवडी आम्ही काढलेले. नेमकं तर चिवडा निघतोय का? अरे तुमच्या आंघोळ्या केल्यात, आंघोळ्या मी आत्ताच. बघा हे कसे घाण होत आहेत, कसं माझ्यासाठी काम वाढवतायत. वापिस यांच्या आंघोळ्या करा. अरे उठतात का लवकर, मी करते. चला मग तुला काय एक फटका देऊ का? हे कुरूप आहे बघा. शुभमने एवढं साफ केलेले आहेत कुरमुरे, पण एकट्या मला बघावं लागतील त्याच्यात खडे वगैरे. त्यांना काही कळत नाही मुलांना. त्यांना या रिकामी काम पहिला पाहिजे. आणि इथं क्वाटवरती बघा टावेल आंघोळीचं कसं सुकवायला टाकलेलं आहे त्याने, पद्धतशीर टाकलेला बी नाही. कंगवा केस विचरून कंगवे तिकडे फेकलेले आहेत. तो पसारा उचल बोलली तर तो उचलायला नाही होते. मम्मी तू कर. आणि हे काम त्यांना पाहिजे. तुमच्या बी घरात मुलं असेच करतात का? नक्की कमेंट मध्ये मला सांगा. तुमच्या बी घरात मुलं असे करत असतील तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. असा पसारा तर याला फटके देत्या.
पद्धतशीर आणि उठवते. चिकू त्याची घाण बी त्याची टाकली का. आणि पटापट मी चिवडा बनवायला घेते आता. मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे, यांची बी मस्त आंघोळ मिंगोळ करून दिलेली तिघांची मीने. आणि पटापट चिवडा बनवायला घेते. आणि मग चिवडा वगैरे बनवून झाला का संध्याकाळी मी कशी साडी कुठली साडी वेअर करणार ते तुम्हाला नक्की दाखवणार. आणि आम्ही सगळे कसे नवीन कपडे घालणार ते बी नक्की तुम्हाला दाखवणार मी. आणि आमच्या मोरे फॅमिलीकडनं सगळ्यांना हॅप्पी दिवाळी शुभमध्ये बोलते हॅप्पी दिवाळी. आणि मी छोटा ब्लॉग टाकणार आहे शंकरपाळ्या ते करंज्या बनवलेल्या आहेत आम्ही. शंकरपाळ्यांचा बी व्हिडिओ येणार आहे, तो बी नक्की तुम्ही बघा. आणि करंज्या बनवलेल्या थोडी स्टिप काढलेली मी, कारण की खूप पाणी वगैरे आलेलं, खूप पसारा होता, त्यामुळे काही जास्त ब्लॉग काढलेला नाही. तो ॲड करणार. थोडी कॉमेडी आहे, तुम्ही बी हसाल. माझं हसवायचं काम आहे तर नक्की हसा. सगळं दुःख विसरून आयुष्यात ठेवलेलंच काय आहे आखी शेवट हसूनच जगायचं. कारण की आपण प्रत्येकाकडे रडत बसलो आणि आपल्या काही गोष्टी सांगितल्या तर त्याचा फायदा घेतात, त्यामुळे नेहमी हसत राहा. चलो शुभमला मारत राहा. अरे चला बाय बाय. संध्याकाळी पुरा व्हिडिओ बघा, ना स्किप करता. चलो बाय. अशा प्रकारे आमची ही रांगोळी बनवून झालेली आहे. हे बघा, मला काही एवढी रांगोळी येत नाही, साधी सिंपल बनवलेली. आणि दीक्षा माझ्या दीक्षाचं भरपूर चालतं, मी रांगोळी बनव मी रांगोळी बनवली. कशी बनवली नक्की सांगा मला कमेंटमध्ये. काही एवढी काही येत नाही, सिंपल बनवलेली आहे. पाऊसने काय लावलेले हजेरी. आता कसं तयार व्हायचं, कोण कसं फटाकडे फोडणार. आम्हाला तर फोडता येणार, इथं सुकी जागा आहे म्हणा विनमध्ये. दिदी आम फाटलं वगैरे, बाकीचे कसं काय फटाकडे फोडतील काय माहीत. भरपूर पाऊस चालू आहे इकडं. तुमच्याकडं आहे की नाही सांगा आम्हाला. चिवडा बी बनवून झालेला आहे. चिकूचे पप्पा येतील, ते चिवडा खातील तर तुम्हाला त्यांचे रिॲक्शन दावणार मी चिवड्याचं. चला आता थोडं तयार वगैरे होतो आम्ही. तुमचे रिॲक्शनच बघायचे होते मला. काय आणली पप्पाने फटाकडे. यांना आणले फटाकडे. आ बघा, हे आत्ता कामावर आले आणि आम्ही साडी घालून बसलेले आहेत. पाऊस कसा आहे तुम्हाला? तोच तर विचारते, पाऊस कसा आहे बाहेर. भरपूर पडलाय नक्की. करते ना, पटापटच करते. मी अशी साडी वेअर केलेली आहे. तुमच्यासाठी ना मी चिवडा बनवलेला आहे, खाऊन मला सांगा. काही चिवडा आपण दाखवूया खायला. ओ चिवडा ह्याच्यात टाकले, चिवडा आहे चिवडा. छान 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 काय त्यांचे कुरमुरे कुठे गेले. कुरमुरे तू खाऊन घेतले. कुरमुरे शुभमने खाल्ले. चिवडा बघा कसं ठेवलाय, त्याच्यातले पुरे कुरमुरे खाऊन घेतले आणि सगळं माठा ठेवले. आता यांना आंघोळीला पाणी ठेवलेले, आंघोळ करतील आता. ये नुसतं पाऊस वातावरण झालेलं, पाऊस पडतोय. फायनली आमची पूजा झालेली आहे. आमचे दिवे कसे सांगा, लाडूचे मोतीचूरचे लाडूचे दिवे. हे फरसाण मी बनवलेलं बघा. पूजा केलेली आणि मस्त. काय हो
तिथेच आहे ना. हा तिथे असेल बघा. हा ते काय आता यांना फटाकडे फोडायची काही चालू आहे यांची वाली. आणि गाईस कसं वाटते तुम्हाला मी आज चिवडा बनवलाय का? खावतो दे बघितला खावतो दे पण चिवडा बनवला त्याचं नाही महत्व. खावतो दे मला तुम्हाला माहिती मला काहीच नाही आवडत म्हणून तुम्ही म्हणता देणगा जास्त आलं. आणि आज एकदम स्पेशल माझ्या नवऱ्याने मला सरप्राईज दिलेला आहे. ते म्हणजे त्यांनी मला स्वयंपाक नाही. भाजी कुठे गेली भाजी त्यांनी ना आज मस्त ना बाहेरून ना जेवण आणलेलं आहे. मला म्हणाले स्वयंपाक करू नको. मग मला असं वाटलं कुठं बाहेर जायचं असं करून बोलतायत. पण थँक्यू सिद्धार्थ मोरे. इथं दिवाळी सेलिब्रेट होते आमची. आगाई जा ना लव पुढं हे जा काय नाही होत. चप्पल घातली बुमा पाय चप्पल घाल. जळालीच नाही. दीदी दीदी चटका लागल. एवढी घाबरते आणि फटाकडे मागवलेले आहेत. पाऊस लावतात पप्पा ते नको जाळू. पाऊस जाळतात. तुमच्याकडे बघू शकता ते सजवलेले जळल का आजच्या दिवशी. तुला काचचा फॉल्ट करायचा हे करायचं लावा लवकर. उठ शिदे उठ. दिवाळी आम्ही कशी साजरी केली ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कसं मी तुम्हाला ब्लॉग टाकत राहणार तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार. आणि मी ही साडी वेअर केलेली सांगा कशी आहे. सिंपलच आहे. तर चलो बाय.